नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या संकेत फ्लोरे व्लॉग्समध्ये. आणि तुम्ही आता कंटिन्यू जरा व्लॉग बघाल. खूप टायमानंतर आपण व्लॉग बनवतो, कारण का व्लॉग बनवण्याचं कारण असं आहे का आम्ही चाललो तर साऊथच्या ट्रिपला, आणि पहिला डेस्टिनेशन आहे आपला अक्कलकोट. तर तुम्हाला ही सिरीज बघायला मजा येईल. तर बघू, जेवढं तुम्हाला व्लॉग दाखवते तर दाखवण्याचा प्रयत्न करेन, कारण का थोडासा कामामुळे किंवा थोडासा बिझनेसमुळे आपल्याला व्लॉग वगैरे बनवता येत नव्हते. थोडा बिझी होता शेड्यूल, पण आता कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करीन. जेवढा होईल तेवढा आपण तुम्हाला व्लॉग दाखवण्याचा प्रयत्न करू आपण. आणि तुम्ही जरा लाईक करा, शेअर करा, आपल्याला सपोर्ट करा, कारण का परत आता आपला एक 6 महिन्याचा गॅप पडला आहे ब्लॉगमध्ये. आणि कंटिन्यू आपण करूच आता, बघूया कसं होते ते. आणि तुम्हाला आता पहिला अक्कलकोटला आम्ही जर जाणार आहोत, तर दर्शन तुम्हाला अक्कलकोटचं बघायला भेटेल. त्याच्यानंतर मग आमचं बरेच प्लॅन आहेत, तर तुम्हाला असतेच ती माहिती पडेल. आणि आता आम्ही न्यू पनवेलला थांबलो जरा, शॉपिंग बाकी आहे थोडी, कारण का नाईट ड्रायव्हिंग आहे आपली. तर आता आपण जरा न्यू पनवेल थांबलोय, जरा शॉपिंग बाकी होती, आपलं सिलेंडर वगैरे घ्यायचा होता. एक आणि आता तुम्ही सिलेंडर भरला नव्हता, अर्धाच ठेवला, तुला टाइमपास आता वाजले रात्रीचे 9:30 वाजलेत. आणि आता तुम्ही बघू शकता आपला सेटअप सगळं रेडी आहे, बॅग एकदम पॅक. आणि 4 जणांची ट्रिप आहे, तर त्याच्यामुळे जागा भरपूर आहे. आपली स्कॉर्पिओ घेऊन चाललो आपण. आणि हे बघा, आता डबे बाजून सामान भरायचं आहे, अजून जेवणाचं सामान याच्या नाही. आणि आता बघूया, निघू. एक मेंबर यायचा बाकी आहे, तो आल्यानंतर आपण भेटू. आता आम्ही निघालोय, आणि रोशन दादा आहे सोबत, गणेश दादा आहे, आणि पाठीमागं रोशन आहे. आता आम्ही निघू. आता एक पहिला दर्शन आपला अक्कलकोटचं आहे, तर अक्कलकोटला पहिला जाऊ, कारण नाईट ड्रायव्हिंग पूर्ण करणार आहोत. त्याच्यानंतर पुढचा प्लॅन तुम्हाला असते ते सांगतच राहीन. तुम्ही कंटिन्यू आपला व्हिडिओ बघत राहा. भेटू आपण आता पुढे. जरा आता ड्रायव्हिंग करताना बघू, आणि डिझेल वगैरे फुल करायचं अजून. तर थोडा सिग्नलला थांबलोय. भेटू आपण तुम्हाला आता नेक्स्ट डेस्टिनेशनला. आता थांबलो आम्ही डिझेल टाकायला पलसपे पाट्यावर, आणि आता टाकी फुल करत घेतले. 0 बघितलेला आम्ही, आता टाका तुम्ही. आता कितीचा डिझेल बसतोय आपण बघू. शेलवाल्यांची सर्व्हिस भारी एकदम. डिझेल जर टाकला ना तर की काच बी साफ करून देताना आपल्याला एक नंबर सिस्टम आहे. आता आपल्या गाडीमध्ये डिझेल बसला 4000चा राऊंड फिगर आपण करून निघलोय. आता बघू किती किलोमीटर चालतं, तुम्हाला अंदाजाचा ॲव्हरेजचा पण तुम्हाला सांगतो किती ॲव्हरेज भेटेल आपल्याला माफी. आता थोडा आमचा फास्टॅगचा प्रॉब्लेम झाला होता, खोपोली टोल नाक्यावर थांबलो आम्ही. तर फास्टॅग परत नवीन काढला आहे, आणि आता आम्ही चाललो इथं खोपोली टोल नाक्यावर. आता बघू काय बोलतात ते. आता फास्टॅगचं आमचं काम झालं आहे. ॲक्च्युली काय होता, आमचा फास्टॅग जो होता तो तुटला, तर तो नवीन फास्टॅग काढून घेतला. तर त्यांना डबल टोल दिला आम्ही, तो आम्ही आता रिटर्न घेतला, आणि त्यांना स्कॅनर करून आम्ही रिटर्न पैसे घेतले आमचे. आणि आता निघतोय पुढं. तर खोपोली टोल नाका आता खंडालापर्यंत येऊ. तर भूक लागली, आम्ही शांगा चालू केल्या जरा खायच्या. भूक लागली आमच्या गाण्यात आला पक्की. गाण्यादा रोशनदा, भूक नाही लागली का तुला? चल शांगा खाऊन घ्या, शांगा खाऊया मस्त आहे की. आता लोणावल्यामध्ये पोचलोय, पण ट्रॅफिक एवढी आहे का आता गेले 20 मिनटं झाले मी ट्रॅफिकमध्ये जाऊन, आणि पूर्ण जाम झाला आहे. तसं स्लो मुव्हिंग आहे. आता बघू, तर ट्रॅफिक क्लिअर झाल्यानंतर तर टाईम पण भरपूर 11:15 झालेत. आता रेड बुल प्यायचा टाईम आला आहे. सध्या तर झोप यायची सुरुवात झाली. आता पुणा क्रॉस केले आम्ही, पुण्यापर्यंत आता ऑलमोस्ट पुण्यामध्ये पोचलोय. आता फलटण रोडने आपल्याला जायचं आहे, नातेपुते रोडशी. आणि आमचा गाण्याचा झोपला आहे. आता हे 2 जण आहेत पुढं. अर्धी ड्रायव्हिंग करून आता मला उठायचं आहे ड्रायव्हिंगसाठी, तर मी झोपतोय थोडा वेळ. आता 1-2-3 तास पॉवर नॅप घेतो, त्याच्यानंतर मग आता आपलं ड्रायव्हिंग करायचे. तर भेटू आपण आता ड्रायव्हिंग करतो, थोडासा आराम करतो मी आता. बाय. आता जरा सकाळच्या 3 वाजल्या, सकाळच्या 3 वाजल्या. रोशन भाईनी फुल गाडी चालवली. टाकला का? टाकला. आता झोप यायला लागली. आणि चहा पितो जरासा, थंडी पण मस्त आहे. स्वेटर, रोशनचा स्वेटर घातलाय. आता भेटू, तर गाडी चालू. रोशन झोपणार आहे, आपण गाडी चालू चहा पी घेतलाय. भेटू आपण आता अक्कलकोटमध्ये. तर सकाळचे वाजलेत 4:45, आणि आपण अक्कलकोटला पोचलो. ह्या साईडला आपलं मंदिर आहे, आणि आम्ही आता इकडे बघतोय रूम वगैरे फ्रेश होण्यासाठी. फ्रेश व्हायला रूम पाहिजे. कुठे भेटेल? इथं आहे 2 मिनिटाची रस्ता. किती रुपये? किती जण? 4च आहेत. अजून 500 रुपये. रूम आहे का काय देणार? रूम आहे एकदम सेपरेट रूम. किती वेळ थांबवून देणार तुम्ही? 1 तास 2 तास आराम बी करू शकता. करू शकतो. किती लांब आहे? इथून 2-3 मिनिटं गाडीला. ठीक आहे, चालेल. आलता मग. आजचा स्टे इथं आहे आपला, म्हणजे 2-3 तास आपल्याला जरा आराम करू, आणि नंतर दर्शनासाठी जाऊ. आणि गँग पण निघली. चला पहिले जाऊन रूम बघू आपण. इथं जाऊन तयारी वगैरे झालेली आहे आमची, आणि रूमची हालत बघू शकता.
आणि आमचा गणेश दादाची तयारी चालली आहे. लहान पोरगा आहे आमचा. ए जेलाव पाहिजे आमच्या जेलाव. हा घे जेलाव. ऑलमोस्ट आता तयारी झालेली आहे. आता आम्ही अक्कलकोटच्या मंदिरात जाणार आहोत श्री स्वामी समर्थांच्या. आता निघाल्या रूममधून आम्ही आता 2 तासासाठी रूम घेतली होती. आंघोळ वगैरे करून आता झाला फ्रेश. तर परत आपला एक टास्क आहे, आपली गाडी परत पॅक करायची. आणि आता इथून जर स्वामी समर्थांचं दर्शन घेऊन आम्ही निघू दुसऱ्याकडे. तो तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये समजेल का कुठं आम्ही चाललो आहे ते. आता हा एक आपलं स्वामी समर्थांचं दर्शन झालं का हा ब्लॉगला आपण इथं सेंड करू. तर दर्शन घेऊन नंतर आपण भेटू परत. पोहोचलो तर मंदिराच्या इथं. गणेशाची टी शर्टला एक नंबर दिसतो, तुम्ही बघू शकता कसला भारी दिसतं गणेशा. चिकना बिकना म्हातारा पण तर नाही, आमच्या सगळं यंग आहे. 18 वर्षाचा पोर आहे आमच्यातला. आता आम्ही मंदिराच्या इथं आलोय. दर्शन वगैरे घेऊ. त्याच्यानंतर आता मंदिर पण दाखवू तुम्हाला. आतमध्ये व्हिडिओ जर अलाउड असेल तर व्हिडिओ पण काढून स्वामींचं दर्शन नक्कीच करायला लावू. यल होईल गाण्यात त्याची टी शर्ट रोशनला होईल. आता आम्ही आतमध्ये पोहोचतो आहोत. पापा चिकन आहेत आपण. मंदिरात तर आलोय पण गर्दी खूप कमी आहे. आणि दरवेळी इथं जिथं आता आम्ही उभा इथं भरपूर गर्दी असतं, पण आता इथं गर्दीच नाही. बघू शकता आपण डायरेक्ट आता मंदिरात चाललोय. बघू शकता मंदिरात. आता अक्कलकोटवरून आम्ही निघालो आणि हा ब्लॉग आपण इथंच एंड करूया, कारण का पुढचा ब्लॉग तुम्हाला नेक्स्ट डे बघायला भेटेल. आता इथून कुठला जर्नी आहे, आपण आमचा एक 10 तासाची जर्नी आतापासून इथून, तो पण तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये समजायला आम्ही कुठं चाललोय ते. आणि आता या ब्लॉगला आपण इथंच एंड करूया. ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि असंच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.